पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्राबाबूंना फोन केलेला आहे। दरम्यान आता आलेले अपडेट्स आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन। चंद्राबाबू नायडू हे मोदींच्याच काळात जेलवारी सुद्धा त्यांना करून यावी लागली होती, मात्र आता सगळी फोनाफोनी सुरू झालेली आहे, कारण आता सरकारच्या स्थापनेसाठी आणि सरकारच्या एक मजबूत संदेश देण्यासाठी की 300 पारचं हे सरकार आहे, यासाठी आता सगळीकडनं मदत घेणं भाग आहे। 294 हा एनडीएचा आकडा आहे। आपल्याला कल्पना आहे 2019ला भाजपच्या स्वबळावर 300 पार जागा होत्या, 306 जागा होत्या। त्या पार्श्वभूमीवरती आता 294 आणि याच्यातल्या भाजपच्या सुमारे 250-260च्या जागा जर का पाहिल्या तर आपण कल्पना करू शकतो या क्षणी आता भाजपला एनडीए फार महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहांशी चंद्राबाबू नायडूंसोबत चर्चा। आता सगळा खेळ सुरू झालेला आहे तो इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीमध्ये। इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे एनडीएतला एक अलायन्स स्वतःकडे आणायचा। शिवाजी काळे आपल्याला प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आता हा खेळ सुरू झालेला आहे, कोण कोणाला पहिल्यांदा गटते, इंडिया आघाडी का एनडीए? जे जेलमध्ये जाऊन आले ज्यांच्या काळात, त्या नितीश कुमारांना त्या माफ करा त्याच चंद्राबाबू नायडूंना आता कॉन्टॅक्ट केला जातोय। इंडिया आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे यांच्या हातात येऊन टिपलेले आहेत आणि आता घटक पक्ष जे आहेत ते स्वतःचे पत्ते उडायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाची जी माहिती मिळत आहे, दोन्ही पक्षांनी स्वतःकडे घटक पक्ष राहण्यासाठी ज्या पक्षाला सर्वाधिक खासदार आहेत त्या पक्षाला कदाचित उपपंतप्रधान हे पद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि इंडिया आघाडीने ही पहिली ऑफर नितीश कुमार किंवा जर आपण पाहिलं तर चंद्रबाबू नायडू यांना दिल्याची कळत आहे। मात्र सध्या तरी इंडिया आघाडीकडनं या संदर्भात थेट असं भाष्य करण्यात आलेलं नाहीये। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रबाबू नायडू यांना फोन केलाय। गृहमंत्री अमित शहा यांनी देखील चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली, कारण आंध्र प्रदेशमध्ये तेलुगु देशम पार्टीला 16 जागांवरती आघाडीवरती आहे। आणि गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रबाबू नायडू यांना भाजप सुरुवातीला घ्यायला तयार नव्हतं आणि त्यानंतर ते सोबत आले आणि एक मोठा विजय या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये भाजपला देखील मुसंडी मारायला मिळालेली आहे। दुसरीकडे आंध्रमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या देखील जागा वाढताना पाहायला मिळालेल्या आहेत। त्यामुळे घटक पक्ष